नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। मित्रांनो, आज एक हेडलाईन आलेली आहे, ते पेपरमध्ये ती आज आपण पाहणार आहोत। तर आज 8 तारीख आहे, 8/1/2021ला हे हेडलाईन आलेलं आहे। पेपरला तुम्ही चेक करू शकता, पुढारी पेपरला आहे, लोकमत पेपरला पण आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। सत्र परीक्षा ऑनलाईन घेण्यास प्राधान्य मिळालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीला। तर पुणे युनिव्हर्सिटी पुढारी वृत्तसेवामध्ये आपण त्यांनी दिलेला आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस घेण्याबाबत पडताळणी सुरू असून परीक्षेची वेळेत पार पाडण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्राधान्य देण्यात येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेताना त्यामध्ये MCQ आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे। विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून निकालही जाहीर झाले आहेत। त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षाचे शैक्षणिक कामकाजही सुरू झाले आहे। त्यामुळे प्रथम वर्षासोबतच प्रवेशित जुने विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत। कोरोनाच्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रम सुरू आहे। ही परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीच्या अखेरीस परीक्षा घेण्याची चाचणीच सुरू आहे। परीक्षा कमी कालावधीत घेऊन निकालही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायला प्राधान्य दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे लेखी परीक्षा MCQ आणि विस्तृत स्वरूपाच्या प्रश्नावर आधारित राहणार आहे। त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे। यासोबत शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यास मदत होणार आहे। याउलट ऑफलाईन पद्धतीने परीक्षांचे नियोजन केल्यास साधारण 2 महिने परीक्षा घेण्यासाठी लागतील। तसेच निकाल जाहीर करण्यास 45 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची शक्यता आहे। या सर्व परीक्षांचा विचार करता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे सोयीस्कर ठरेल। ओके, तर मित्रांनो, महेश काकडे सर काय म्हणतील संचालक ते आपण आज पाहूया। तर महेश काकडे सरांनी असं म्हटलेलं आहे, परीक्षा व मूल्यमापन महामंडळाकडून व सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे। परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी BOE कडून तत्वत मान्यता देण्यात आली आहे, परंतु आधी सभेत परीक्षा कशी घ्यायची यावर चर्चा होणार असून आधी सभेतच अंतिम निर्णय घेता येणार आहे, महेश काकडे संचालक यांनी सांगितलेलं आहे। असून सत्र परीक्षांचे प्रस्तुत व नियोजन जानेवारी-फेब्रुवारीच्या अखेर मार्च-एप्रिल जानेवारीला अर्ज भरण्याची प्रक्रिया, फेब्रुवारीच्या अखेरीस परीक्षांची सुरुवात, मार्च परीक्षा पूर्ण आणि एप्रिलमध्ये निकाल जाहीर होणार आहे। मित्रांनो, असं त्यांचं परीक्षेचं प्रस्तुत व नियोजन केलेलं आहे पुणे विद्यापीठाकडून। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। मित्रांनो, असेच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।